आ गया जापानीज टेक्नोलॉजी से निर्मित धानुका का नया खरपतवार नाशक टाइजोम। टाइजोम खरपतवारों के उगने के बाद उपयोग होने वाला बहुआयामी अंतरप्रवाही खरपतवार नाशक है। इसकी दोहरी कार्यप्रणाली खरपतवारों के क्लोरोप्लास्ट पर असर करता है, इलेक्ट्रॉन परिवहन प्रणाली को प्रभावित करता है, जिससे खरपतवारों की प्रकाश संश्लेषण, प्रोटीन संश्लेषण की प्रक्रिया रुक जाती है और खाद्य पदार्थों का निर्माण व उसकी वृद्धि भी रुक जाती है। या क्षेत्रावरती 12 दिवसाला आपण डेमो दिलेला आहे। मेजर आपण लवळ्यावरती फोकस करतो, कारण की आपल्या या एरियामध्ये जिथे जिथे गोदाकाठ असेल किंवा जिथे पाण्याचं प्रमाण असेल सगळ्यात जास्त प्रॉब्लेम लवळ्याचा। आतापर्यंत तुम्ही प्रत्येक तणनाशक लवळ्यासाठी मारले असतील, लवळ्यानंतर काय होतं की असा पिवळा पडतो, नंतर फुटल्या जातात। बऱ्याच जणांना अशी म्हणणं की हे टायझोम जे आहे ते आपण एक नवीन तंत्रज्ञान तुम्ही टेक्निकल जापान टेक्निकल नावाचं केलं, कारण यानं गाठी सहित मारलं जातं। तुम्हाला आता उत्तर दिलं की तुम्ही गाठ उपटून बघा, वरचं तर क्लिअर जळालेलंच आहे, पण लवळ्याला 7 गाठी असतात, तर 7 गाठीपर्यंत हे टायझोम हे काम करतात। टायझोमचं काम करण्याची पद्धत कशी की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फवारल्या जाता, फवारल्यापासून 5 दिवसात तुम्हाला पिवळं पडलेलं दिसेल, पिवळं पडलेलं फक्त समजा नॉर्मली पिवळं पडलेलं, तिथून पुढे तुम्हाला 15 दिवसामध्ये असं दिसेल आणि 25 दिवसापर्यंत पूर्णपणे तुमच्या गाठीसहित मेहनत करेल। बाकीचे तण तुमचे सगळे जातील, कारण याच्यामध्ये मेट्री प्लस 2,4-D आहे आणि फोलोसर प्लस म्हणजे आपलं सेम्प्रा, म्हणजे तिन्हीचं कॉम्बिनेशन करून एकच आपण बनवलं टायझोम। तर लवळ्या तुम्ही फवारणी केल्याच्या नंतर तुम्हाला 2 पाणी देणं बंधनकारक राहील। त्याचं कारण काय राहील की तुम्हाला 25 दिवसापर्यंत रानात ओल ठेवायची आहे, कारण गाठीसहित मारायची। आपण एकदा पाणी देतो, रान ओलले आणि तणनाशक मारून मोकळे झालो असं नाही करायचं, तर नंतर पण तुम्हाला पाणी द्यावं लागेल। त्याचं कारण काय आहे तर तुम्हाला गाठीसहित मारायचं आहे, फक्त असं वरून नाही मारायचा गाठी केलं, कारण का तुम्ही वरून जर नुसतं ओल नाही ठेवली तर वरच्यावर तो मेला जाईल, नंतर तुमच्या रानात ओल राहणार नाही, तर गाठीसहित मारण्यासाठी वेळ लागतो। त्यामुळे रानात ओल राहणं गरजेची आहे। तुम्ही पूर्णपणे आता उपटून बघू शकता, कुठे हिरवा दिसत असेल तीही तुम्ही उपटा, पूर्णपणे मेलेला तीही उपटा। जर तुम्हाला गाठ सापडली खाली तर तुम्ही थोडं खांदा खाली खाली गाठ पण फोडून बघा। ज्यावेळेस तुम्ही गाठ फोडता तर गाठीमधला जो मधला गाभ आहे तो पूर्णपणे पिवळा पडलेला दिसत, आणि पूर्णपणे जर पिवळा पडला त्याच्यामध्ये ओल काहीच राहणार नाही, म्हणजे आपण गाठीमध्ये ओलसर पण राहतो। जर आपण काय रसो ज्यावेळेस आपण फोडतो पांढरा मधून पण त्याला ओलसरपणा दिसतो, तसं कुठलाच त्याच्यामध्ये ओलसरपणा नाही आहे। परत त्याला चेक करून बघा, तर तुम्हाला आणखी काही विचारू शकता। दुसरी गोष्ट, उसाला कुठलाच इफेक्ट नाही आहे, पिवळसरपणा कसलाच नाही आहे, आणि पूर्णपणे गाठीवरती काम करतं। बाकीचे तुमचे गवत वगैरे येताना पूर्ण जातील, गाजरे गवत असेल, काँग्रेस असेल, दुधी असेल, जितमाळ असेल, हे सगळे त्यांना जातील तुमचे। असं वाटेल की आपण पैसे थोडे एक्स्ट्रा जात आहे, एक्स्ट्रा नाही जात, तर तुम्हाला लवळ्याचा मुळापर्यंत बंदोबस्त करण्यासाठी थोडे पैसे जास्त वाटतात। 10% तर तुमचं पूर्णपणे जातील, कारण बाकी तुम्हाला जसं तुम्ही काय करता मेट्री घेता, 2,4-D घेता, बरोबर आहे, तसे तुम्हाला 1,500 तसं पण जाते, काहीच टाकायची गरज नाही, फक्त टायझोम आणि 2,4-D। त्याच्यासोबत आपण एक 2,4-D पण एक्स्ट्रा देतो, 450 ग्रॅम।